आणि 2-3 दिवस झाले सर्वजण एकत्र येऊन हे काम करतो. त्याच्यामुळे मला असं कधी वाटलं नाही आणि एकत्र येऊन हे काम करू कधीच नाही. आणि एवढे गावात असून पण आम्हाला वेळ होता वेळ, त्यामुळे मी आलेल्या सर्वांचंच अभिनंदन करतो. काम चालू आहे इंदापूर आणि पुण्यामध्ये चालू आहे. या मराठी शाळेने आपल्याला एवढं भरभरून प्रेम दिले. ही शाळा लागतेला जशी माऊली बाळा जी आमचे गुरु सोनवणे गुरुजी ज्यांनी आम्हाला मराठी शाळेमध्ये जी 7वीला कविता 20वी शिकवली होती ती कोणाला माहिती आहे का? आहे का? ती कविता अशी आहे, बाई मी धरण बांधी ते माझं मरण कांडी ते, बरोबर. आणि जो धडा शिकवला होता आपल्याला 7वीला पाखऱ्या, बरोबर. तर मी काही प्रश्न विचार तुम्हाला, जे शिंगरावांनी पाखऱ्याने काय निर्णय का घेतला होता? आणि याच्यानंतर मग आबांची भूमिका काय होती? असं वाटलं की समजा पहिली म्हातारा झाले तर आपण विकतो, घरातले माणसं जर म्हातारे झाले तर आपण त्यांना बाहेर काढणार का? हा बरोबर. बरोबर. जे आता योगेश बाराते, सोपान बाबे ही मराठी शाळा आम्ही जिल्हा पातळीवर नेली होती. हो बरोबर नाही योगेश? आणि पण आम्हाला पण ते दिवस परत येऊ शकत नाही, जे आम्ही खेळलो बागडलो आनंदाने, हे दिवस पुन्हा येऊ शकत नाही. आणि या कार्यक्रमाचे एकच निमित्त आहे, मित्रमंडळी आणि मैत्रिणी एकत्र यावा, हेच कार्यक्रमाचं लोकेशन असते. बरोबर. एवढे बोलून यानंतर आपले मुलुक मुलांनी म्हणजे कोण आहे का नाही बाळी चलो. सुवर्ण रामराव बागले आणि सासरचं नाव सुवर्ण सतीश बागले. मी हाऊसवाईफ आहे. मला 2 मुले आहेत. माझा एक मुलगा AIDS ला पुण्यामध्ये फर्स्ट इयरला आहे आणि छोटा मुलगा माझा 11वी सायन्समध्ये शिकत आहे. खरं तर आज खूप छान वाटते मला दोन्ही मुलांना भेटून. पण आम्हाला ओळखलं कसं तुम्ही सगळ्यांना, कारण सगळ्यांचे चेहरे बदललेत ना म्हणून विचारलं. आम्ही सगळे बदललोय ना म्हणून विचारलं, ओळखलं ना सगळ्यांना? खरंच खूप छान वाटलं सगळ्यांना पाहून. अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वाट. ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वाट. चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी राग.
आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ, पाहिजे असते शिक्षकांची साथ. आणि आम्हाला आमचं ध्येय गाठण्यासाठी अगदी प्राथमिक शाळेपासूनच शिक्षकांची साथ मिळाली. आयुष्यात पुढे अनेक शिक्षकांची संपर्क येतो, अनेक शिक्षकांची साथ लाभते, पण आपला पक्का पाया करण्यासाठी जे शिक्षक आपल्याला प्राथमिक शाळेमध्ये लागतात त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही. कधीही अगदी गुरूंची आठवण काढायची म्हटलं की आपल्याला सर्वात अगोदर मुलींबरोबर घातलेला दंगा असो, मुलांबरोबर मधल्या सुट्टीत केलेले भांडणं असो, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. शुक्रवारी आम्ही दर शुक्रवारी म्हटलं तरी बाळगेच्या घरी शेंगा आणण्यासाठी जात असतो. सरस्वती पूजन करण्यासाठी जे शेंगदाणे लागायचे आठवते का? चालत आम्ही तिच्या घरी जायचो, शेंगा आणायचो, शेंगा फोडायचो आणि तो प्रसाद करून सगळ्या वर्गामध्ये वाटायचो. त्यानंतर प्रमिला आली नाही, पण प्रमिला आणि मी त्या ओढ्यातल्या चिंतांना खूप वेळा गेलेलो आहे. त्याचबरोबर थोडंसं आम्ही हुशार असल्यामुळे कधी कधी जावंही लागत नव्हतं. इतर मुली आम्हाला ते प्रेमाने देऊन टाकायच्या. पण खरंच खूप छान आठवणी आहेत. डुबे गुरुजींची मला आत्ताही फार आठवण येत असते शिकवताना शाळेमध्ये. त्यांनी आपल्याला मला वाटतं 6वी 7वीला एक वही करायला सांगितली होती. त्यामध्ये क्रियापद, क्रियापदाचं दुसरं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आणि ते तेव्हा आपल्याला म्हणायचे की ही वही तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. की अगदी झोपेत सुद्धा तुम्ही अशी खडबडून जायला होत्या, माझी वही कुठे, माझी वही कुठे अशी म्हणत. आणि खरंच मला आता शिकवताना मुलांना, माझ्याकडे गेल्या वर्षी 5वीचा वर्ग होता आणि शिकवताना मला त्यांची खूप वेळा आठवण झाली. त्यावेळेस शिकवलेले क्रियापदाचे 3 रूप आजही माझ्या खूप चांगल्या स्मरणात आहेत. त्याचबरोबर कोणतीही कविता असो, सोनवणे गुरुजींनी शिकवताना ते अगदी मन लावून शिकवायचं ते मला आजपर्यंत स्मरणात आहे. आणि त्यानंतर बऱ्याच वेळा असं समूहितात भाग घेताना मला ते आठवायचं की आपला आवाज काही बरा दिसत नाही. तर अशा अनेक गोड कडू आठवणी आहेत. त्याचबरोबर आज दोन्ही गुरुजी इथं उपस्थित राहिले, खूप छान वाटते. मुलीही बऱ्याच मोठ्या संख्येने आल्या. आता मुलं इथेच असतात त्यामुळं त्यांना शक्य आहे, पण मुलींना सासरची परवानगी काढून यायची असते. आता काढली की नाही ते माहिती नाही, पण तर सासरची परवानगी काढून यायची असते त्यामुळं जरा कठीण जातं. त्यामुळे ज्या गैरहजर आहेत त्या त्यामुळेच आल्या नसतील कदाचित. धन्यवाद. सगळ्यात आधी मी चुबे सर आणि सोनवणे सर, आता सरच म्हणते का गुरुजी आता सवय मला तोंडात, तर त्यांचे आभार मानायचे वेळात काढून या आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. आणि माझं नाव सांगते मायाचं, कसं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझं नाव, पण आता तसं ठरलंय आपलं की आधी सासरचं मायाचं सगळं नाव सांगायचं ओळख करून द्यायची म्हणून. तर माझं नाव सुवर्णा सुभाष चव्हाण आणि माझं सासरचं नाव सुवर्णा शरद धायबर. तर मला आलाय सोबत 11वीला येतो, छोटा 8वीला आहे. मी पण हाऊसवाईफच आहे. आता थोडंसं गेलंय नवीन चालू आहे, मुलीला माहिती आहे बऱ्यापैकी. युट्यूबवर मी रील्स वगैरे मी डेली लावून टाकते. तो छोटासा म्हणजे पार्ट टाइम जॉबच म्हणायला लागेल सगळं घरातलं आवडून, ते आता नवीनच चालू केलं मी. तर खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. आणि खरं सांगू का, मी ग्रुपवर म्हणजे आता मुली बऱ्यापैकी ओळखल्या, कारण आता ते येतं लक्षात की पाण्यावर चेहरे वगैरे, पण मुलं आहे ना मी झालं नाही. आमचं पण कन्फ्युजन झालं, मला वाटलं आता ते होणारच ते एवढ्या वर्षांनी आपण पाहतोय. खरंच म्हणजे माझं लग्न झालं नाही त्यावेळेस मला असं कधीच म्हणजे कधी मनाला विचार शिवला नाही की कधी काय असं गेट टुगेदर होईल आणि आपण सगळे असे एकत्र भेटू म्हणून. तरी माझ्यामध्ये तरी 2 मिनिटं आहेत की त्यांच्यामुळे हा योग जुळून आलाय. पहिली म्हणजे उज्ज्वला तरटे आणि दुसरं म्हणजे योगेश बाराटे. आता ते कोणी काय केलं तरी मला तर हेच माहिती आहे दोघांनी सगळं काही ठरवलंय करायचं, म्हणजे सर्व आधी त्यांनी सगळं प्लॅनिंग सगळ्यांना सुचवलं आणि आम्हाला सगळ्या मुलींना म्हणजे सांगितलं. आणि सगळ्यात आधी तर माझ्याकडे सीमा करते आणि बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत ना ज्या गावात असून कधी भेट होत नव्हती, पण सीमा करपेच्या मुलीच्या लग्नात आम्ही सगळे आलो आणि सगळ्यांचे नंबर एक्सचेंज झाले आणि आम्ही सगळे तिथं भेटलो. पण त्याच्यानंतर चाललं होतं खूप दिवस की गेट टुगेदर करूया, सगळ्यांना एकत्र बोलूया. सगळं करायला जवळ 2-2.5 वर्ष गेले आहे ना. तर तो योग आलाय आज की आपण सगळे भेटलो फायनली. आज खूप छान वाटते, म्हणजे की माझ्या चेहऱ्याचा आनंद तुम्हाला कळत असेल, नसेल कळत तरी समजून घ्या की मला किती आनंद झाला आज तुम्ही म्हणजे आपलं हे ना खेळ तो आपण सगळे एकजुटीने खेळायला. हो, कधीतरी असं कधीतरी व्हायचं, असं नॉर्मल असं कधी बोलणं होत नसेल. आणि सांगा
सांगायचा मुद्दा हेतू एकच आहे का त्यावेळेची पोरं सगळे मर्जीवान होते आणि एकमेकांची मर्जी पाळत होते, शिक्षकांची सगळ्यांची. आता काय झालं, थोडी मर्जी मर्जी पाळत नाही. म्हणजे कल्चर म्हणजे ते जे आणि प्रत्येकाला जिव्हाळा होता एकमेकांना, आता तो जिव्हाळा ना संपत चालला. आणि ते मराठी शाळेतूनच भेटू शकते. आणि ते मराठी शाळेत असे शिक्षक जर आपल्याला लाभले, हे शिक्षकची पिढी जर पुढे चालू राहिली तरच ही जिव्हाळा टिकून राहणार आहे. आताची जी नवीन जनरेशन येते ना ती शिक्षकांसारखी दिसत नाही, त्याच्यामुळे तो जिव्हाळा थोडा संपत चालला. कोण किती हुशार होतं, कोण किती मस्ती करायचं, ते सगळ्या गोष्टी आठवणीला उचललेल्या आहेत. मी उज्ज्वला झुंबर पाटण, माहेरचं नाव सासरचं नाव उज्ज्वल पूजा महेश करते, मला गावातच झालेलं आहे. मी सोबत गोष्टींचा एक अनुभव सांगेल. त्यांनी मुलांना कधीच हात उचलला नाही, कधीच मारलं नाही, कायम प्रेमाने समजून सांगितलं प्रत्येकाला. असंच एकदा परिपाठ होता तेव्हा म्हणजे सगळ्या मुलांनी ठरवून करायचं असतं नाट्य कार्यक्रम. कोणी तारीख सांगायची, कोणी पेपर वाचून दाखवायचा. तसंच माझ्यावर मला विचार सांगायचे. मी वर्गात आले इथे आणि रडत बसले की मला असं विचारच येत नाही. मग समोरचे आले म्हटले काय झालं तुला रडायला? मी म्हटलं मला असं विचारच येत नाही. सर मग एवढे लिहिलेत ना तू वाचवतच ना. मग त्यांनी सांगितलं तू कोणताच विचार घेतला, म्हणजे वाळूचे करण्याला घेतला ते वेगळे. मग त्यांनी मला तेव्हा अर्थ सांगितला की प्रयत्न केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात. मी ही गोष्ट आयुष्यात कधीच विसरले नाही. ते आपल्याला इंग्लिश शिकवायला होते. आम्ही दुपारची सुट्टी झाल्यानंतर त्यांचं लेक्चर असायचा. आम्ही जायचो चिंचा बोरा राहायला आणि आम्ही तर खूप चॅलेंज खायच्या त्यांच्या. आम्ही त्यांना द्यायचो पण चिंचा बोरा. आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरे तू. पहा काय माऊलींनी भाषा सांगितली की तिसऱ्या अध्यायामध्ये पण त्याची फलाची अपेक्षा करू नको बाबा. आता काय आहे, आता सर झालं पहिले गुरुजी आणि बाई आणि आता काय झालं मॅडम. मॅडम म्हणलं तर मॅडम मला माहिती आहे मॅडम ना, मॅडम सर काय सवाली पहिले गुरुजी असत ती ताकद होती आणि बाई किती आनंद होता. आणि आता ते राहिलं नाही. मॅडम 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 आणि सर काय सवय रामकृष्ण हरी माऊलीने सांगितलं भाऊ असं करा ना, जे वाटेल कर्म ते करा मी सांगतो. आणि पहा
त्याप्रमाणे तुम्ही सेवा करा. माता पित्रे आरती जती सर्वस्व तोषी पाववी जती. सर्व प्रकारे संतुलन ठेवलं पाहिजे. हा पुत्राचा धर्म आहे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. नाही आता काय काय म्हणजे असून वर्ग न्यायचं तर 4थी पर्यंत किंवा 7वी पर्यंत म्हणजे त्या मुलाचं संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा गुणवत्ता पातळी ही समजायची आणि त्या मुलाला त्या प्रकारे मार्गदर्शन करायचं. वैयक्तिक मार्गदर्शन असू नाही तर सामुदायिक. पण शिक्षण हा असा आहे कधीच तो ज्ञान हे काय त्याला म्हणतात जो कमी कमी म्हणजे राखून ठेवीत नाही. शिक्षक हा असा आहे असतो. आता तुम्ही विचार करा ज्यावेळेस आम्ही शिकवायचो त्यावेळेस सगळ्यांना म्हणजे शिकवायचोच ना सगळे बुद्धिमानच असतात परंतु लहानपणापासून जर त्यांना नीट वळण मार्गाने लावलं तर ते पुढं चमकतं. आता इंग्लिश मिडियमचं किंवा इतर शाळांचे विषय आले शाळा परिसराची 7 बरोबर हे ध्यानात ठेवा का आपणही शिकलोय कुठं मराठी शाळेत. आम्ही मराठी शाळेत शिकलो कांदोपाठात म्हणजे गारमुंडीला आणि कांदोपाठात. नंतर हायस्कूललाही 8वीला त्यावेळेस 8वी ते 10वी हायस्कूल कांदोपाठात. सोनवणे गुरुजींनी आम्हाला नेहमीच मोलाचा संदेश दिला शाळेत असताना आणि गेट टुगेदरच्या निमित्ताने सुद्धा खूप मोलाचा संदेश दिला की आई वडिलांची सेवा करा, मुलींनी सासू सासऱ्यांची सेवा करा, जीव लावा, याच्यातच पुण्य आहे. आणि गुरुजी आमच्या आता 76 वय झाले, त्यांचं थकलेत खूप. खरं तर गुरुजींनी आम्हाला कोणालाच ओळखलं नाही सोनवणे गुरुजींनी, कारण वयोमानानुसार आणि त्यांना 17 वर्ष झालेत रिटायर होऊन आणि आमची बॅच त्यांच्याकडे 25 वर्षापूर्वी होती, त्यामुळे खूप दिवस लोटले. त्यामुळे सरांनी गुरुजींनी आम्हाला काही ओळखलं नाही. हे टोपे गुरुजी यांनी मात्र आम्हाला सगळ्यांना ओळखलं नावं सांगितल्याबरोबर, कारण आता ते त्यांच्यापेक्षा थोडंसं वय कमी आहे सोनवणे गुरुजींमुळे, त्यामुळे असेल कदाचित. सोनवणे गुरुजी आमचे प्रवचन करतात. आता ते काय म्हणजे असं नाही रिटायर झालेत आणि घरी बसतात असं नाही, तर त्यांचं सगळं काय असं देवाचं याचं काम चालू असतं. पूजा करणं, प्रवचन करणं, स्वतःला पूर्ण त्यांनी ना धार्मिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. आणि टोपे गुरुजींचं काय आम्ही एवढं बोलणं झालं नाही की ते काय करतात, कारण वेळ थोडासा कमी होता. टोपे गुरुजींनी सुद्धा खूप मोलाचा संदेश दिला की तुम्ही आमचे विद्यार्थी आहात आणि तुमच्याकडे पाहून कळतंय की तुम्ही माणूस म्हणून नक्कीच यशस्वी आहात आज, पण तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं घडवा. हा मोलाचा संदेश गुरुजीने आम्हाला दिला जाता. आणि हे आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ते म्हणजे संतोष वाबळे. तसं तर मी संतोष काका म्हणते त्यांना, पण आता संतोष वाबळे आहेत ना, त्यांनी सुद्धा खूप मोलाचा संदेश दिला. सांगत होते की शाळेची अवस्था खूप कठीण आहे, कारण आता सगळे उठसूट सगळेजण इंग्लिश मिडियमला मुलांना शाळेत घालतात आणि त्याच्यामुळे आता ही शाळा 7वी पर्यंत होती, आम्ही शाळेत होतो तेव्हा, पण आता मात्र शाळा फक्त 4थी पर्यंतच आहे आणि शाळेची अवस्था खूप बिकट आहे. पगार पण देत नाही. खाजगी शिक्षक ठेवून गावकरी सगळे त्यांचा पगार वगैरे काढतात. असं काही शाळेची कंडिशन ऐकून ना खरंच डोळ्यात पाणी आलं की आम्ही होतो तेव्हा काय ते या शाळेला रूप होतं आणि आता या शाळेची काय अवस्था आहे. असो तर त्यांचं सगळ्यांचं भाषण झालं. आमची सगळी मनोगत तुम्ही तर ऐकलीच असतील. तर त्याच्यानंतर आता सरांसाठी ना नारळ, शॉल, बुके आणि दोन्ही सरांसाठी कपडे आणली होती आम्ही सगळ्यांनी, म्हणजे वर्गणी करून. तर दोघांना कपडे आणि एक छानशी भेटवस्तू पण आणली होती, तर ती सगळ्यांना दिली. आता इथे गुरुजींना आम्ही म्हणत होतो की गुरुजी तुम्हाला आम्ही अजिबातच आठवत नाही का, तर नाही म्हटले. तर म्हटलं चला आता गुरुजींना निघायचं होतं आणि थकल्यामुळे ते खुर्चीवर जास्त वेळ बसू शकत नव्हते, त्यामुळे ते आमच्यापाशीच मांडी घालून बसले होते खाली. गुरुजींना नमस्कार केला. सगळ्या मुलामुलींनी ना गुरुजींचे आशीर्वाद घेतले आणि खूप छान वाटलं गुरुजींना भेटून आणि गुरुजींना पण आम्हाला भेटून खूप छान वाटलं. त्यामुळे त्यांना जायचं होतं, त्यामुळे आता इथं त्या गुरुजी आणि आता हे 2-3 मुलं आमच्या मैत्रिणींचीच होती, तर ह्यांना सगळ्यांना आधी पंक्तीत जेवायला बसवलं, कारण गुरुजींना जायचं होतं ना. तर जेवणाचं नियोजन मुलांनी खूप छान केलं होतं आणि जेवण पण एकदम मस्त होतं. जेवणामध्ये मटर पनीरची भाजी, चपाती, जिरा राईस, वरण, जिलाबी, लोणचं, पापड हे सगळं होतं. आणि इथं सुवर्णा गुरुजींना काय हवं नको पाहत होती. तोपर्यंत बघा हा आमचा फळा, या फळ्यावरती 1000 गैरहजर मुलं सुविचार लिहिलेला असायचा, तारीख लिहिलेला असायची आणि काय शिकवायचं आहे त्या धड्याचं नाव लिहिलेलं असायचं. आज मात्र माझी विद्यार्थी मेळावा हेच लिहिले आणि साईडला जे फळे आहेत ना त्याच्यावर खूप महत्वाच्या गोष्टी लिहिलेल्या असायच्या, ते म्हणजे कवीचे, कवयित्री, लेखक, धड्यांचे, कवितेचे कवी, कवयित्री असं काही लिहिलेलं असायचं. आणि सरांचं जेवण चालू होतं तोपर्यंत आम्ही जरा बाहेर येऊन बसलो मैत्रिणी. म्हटलं थोड्याशा
गप्पा मारूयात बाहेर आल्यावर. फोटो वगैरे काढले आम्ही इथे येऊन सगळ्या मैत्रिणींनी. तर तुम्हाला मी पाठीमागं सांगितलं की सगळ्यांनी म्हणून आम्ही तक्षशिला साड्या घातल्या होत्या. फक्त दोघी तिघींना काही शक्य झालं नाही, त्यांनी घातल्या नव्हत्या. त्यामुळे सगळ्या एकदम शाळेच्या गणवेशात आल्याचा फील येत होता सेम साड्या घातल्यामुळे. तर इथं मुलं मुली आम्ही जे कधी एकमेकांसोबत कधीतरी क्वचित कधीतरी बोलायचो, आज मात्र गेट टुगेदरच्या निमित्तानं समोरासमोर बसून जेवण केलं. जेवताना भरपूर अशा गप्पा झाल्या, गप्पा गोष्टी, फोटो, खूप काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. इथे सुद्धा खूप साऱ्या जुन्या आठवणी आठवून आम्ही कसे खडे खेळायचो, खो खो खेळायचो, कबड्डी खेळायचो, हे सगळं काही आठवून आहे ना आम्हीच हसत होतो. कारण आमचं बालपण आठवून असं वाटत होतं की आपण किती वेडे होतो ना. खरंच आमचं बालपणाच्या वेळेस ना मोबाईल वगैरे ह्या काही सुविधा नव्हत्या, त्यामुळे आम्ही सगळे खेळ आहे ना शारीरिक खेळ खेळायचो आणि ते सगळे आठवून आम्हाला खूप छान वाटत होतं. आता मात्र निघायची वेळ झाली होती आणि खूप पावलं जड झाली होती. आता या मैत्रिणी 25 वर्षानंतर भेटल्या होत्या. आता परत कधी भेटणार या विचाराने डोळ्यात पाणी आलं होतं. पण खरंच गेट टुगेदर हा कार्यक्रम खूप छान झाला. तर कसा वाटला तुम्हाला आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम हे कमेंट करून सांगा. आणि हो, माझ्या